मुंबईत 4 जानेवारीला ठाकरे बंधूंच्या उपस्थितीत वचननामा होणार प्रकाशित। 5 जानेवारीला ठाकरे बंधू एकत्रित सभा घेत प्रचाराचा नारळ फोडणार। ठाकरे बंधूंच्या मुंबईत 3 सभा। उद्धव ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेना नेते निलेश राणेंची एंट्री। वरळी, शिवडी, लालबाग, माहीमची धुरा निलेश राणेंच्या खांद्यावर। पुढचे 15 दिवस निलेश राणे ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात तळ ठोकणार। राज्यात महापालिका निवडणुकांसाठी मुख्यमंत्री फडणवीसांच्या सभा पार पडणार। 10 दिवसात मुख्यमंत्र्यांच्या जवळपास 40-45 सभा। मोठ्या महापालिकांमध्ये प्रत्येकी 4 सभा घेणार असल्याची माहिती। महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी 6 जानेवारीला अमित शहांची सभा, तर पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी 11 जानेवारीला पंतप्रधान मोदी ही मुंबईत। इतके नगरसेवक निवडून आणू की मीरा भाईंदरमध्ये उत्तर भारतीय महापौर बनेल। भाजप नेते कृपाशंकर सिंग यांच्या विधानानं खळबळ। विरोधकांची टीकेची झोड, तर आम्ही मराठी उत्तर भारतीय भेद करत नाहीत। वादानंतर कृपाशंकर यांची सारवासार। मुंबईतील बंडखोरी रोखण्याचं भाजपसमोर मोठं आव्हान। नाराजांची समजूत काढण्यासाठी ऑपरेशन मनधरणी राबवणार। मतदानाआधीच मुंबईतील 2 वॉर्डमधून युती आऊट। 211-212 मध्ये महायुतीचा उमेदवार नसल्यामुळे निकालाआधीच भाजपनं उघडलं विजयाचं खातं। कल्याण डोंबिवलीत भाजपच्या 2 उमेदवारांचा विजय। रेखा चौधरी, आसावरी नवरे बिनविरोध नगरसेवक। रवींद्र चव्हाणांच्या प्रयत्नांना यश। नाशिक भाजपमध्ये 2-2 एबी फॉर्मवरून गोंधळ। 5 प्रभागांमध्ये 2-2 उमेदवारांना दिले एबी फॉर्म। रिंगणात नक्की कोण असणार, कोणाचा अर्ज बाद होणार याकडे लक्ष। आमदार मनीषा चौधरींसमोरच भाजपच्या महिला कार्यकर्त्यांची खतखत। तेजस्वी घोसाळकरांना उमेदवारी दिल्याने व्यक्त केली नाराजी। मी कुठे चुकले सांगा, महिला पदाधिकाऱ्याचा खोचक सवाल। संभाजीनगरात नाराज भाजप कार्यकर्त्यांचा हाय व्होल्टेज ड्रामा। नाराज कार्यकर्त्यांकडून मंत्री अतुल सावे आणि भागवत कराड यांच्या गाडीला घेराव। सावेंच्या गाडीला काळं फासलं। कार्यकर्त्यांचा रोष पाहून सावे कराड परतले।